हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज माझा नेपाळ ट्रिपचा लास्ट डे आहे आणि मी जाणार आहे लुंबिनी. ही गौतम बुद्धांची बर्थ प्लेस आहे. या व्हिडिओमध्ये मी लुंबिनी एक्सप्लोर करणार आहे. मी चित्तूरवरून जाते लुंबिनीला आणि लुंबिनीवरून मी जाणार आहे गोरखपूरला माझी ट्रेन पकडायला खुशीनगर आणि मी तिकडे जाणार आहे मुंबई. सो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लुंबिनी एक्सप्लोर करूया. लुंबिनी हा 600 एकरचा परिसर आहे. पण मी लुंबिनीमध्ये मेन टेम्पल आहे जे गौतम बुद्धांचे बर्थ प्लेस आहे तिकडे मी जाणार आहे. चला तर आपण लुंबिनीमधील मायादेवी टेम्पलमध्ये ही गौतम बुद्धांची बर्थ प्लेस आहे. तुम्हाला लुंबिनीच्या आजूबाजूला खूप स्तूपा पॅगोडा दिसतील. इकडे खूप स्वच्छता असते. गौतम बुद्धांचा छोटासा पुतळा आहे बघू शकतात. लुंबिनीसाठी इंडियन 80 रुपीज चार्जेस आहेत पर पर्सन. त्याचा परिसराने किती डेव्हलप केला आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. खूप शांत वाटतं आणि इकडे कमी आवाजात बोलायचं असतो. शांतता आपण जाणते की शांतता पाळावी. खूप सुंदर परिसर आहे. आता आपण जाऊया टेम्पलमध्ये. तुम्ही बघू शकता तिकडे हे जुने राजवाड्यांचे काही अवशेष दिसत आहेत. हा खूप मोठा परिसर आहे. हे टेम्पल. चला आता आपण जरा फिरूया थोडा. हे लेक आहे छोटासा. चला आम्ही तर लुंबिनीमध्ये ही बोटिंग करते. सो ह्या बोट सफरमध्ये आपण मी लुंबिनीचं एक राऊंड म्हणजे लुंबिनी बघणार आहे लांबूनच. सगळे जे प्लेसेस आहेत दुसऱ्या, कारण की माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे. कारण की संपूर्ण लुंबिनी फिरायला 3 ते 4 तास लागतात, ते सुद्धा ऑटोने. आणि खूप मोठा परिसर आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ आहे प्लेस. तुम्हाला खूप प्रसन्न फील होईल. खूप रिफ्रेश वाटेल. बघू शकता तिकडे किती छोटे छोटे टेम्पल्स आहेत. गौतम बुद्धांचे स्मारक आहेत. सो ते मी लांबूनच बघते आहे. तुम्हाला ऑटोने तुम्ही तिकडे जाऊही शकतात. कधी आलात तर तुम्ही लुंबिनीला नक्की व्हिजिट करा. हे लांब तुम्हाला असं स्तूपा दिसते. चला आता ही माझी जर्नी चालू झाली आहे मुंबईकडे. खुशीनगर ट्रेन. आता मी पोचले भोपाळला. परत 30 तास ट्रेनमध्ये. आहे विंध्याचा पर्वत आहे भोपाळ. नंतर हा घाट लागतो विंध्याचा. खूप सुंदर असा घाट आहे. 30 तास परत ट्रेनमध्ये खूप डिफिकल्ट होतं आणि ट्रेन त्यामुळे 2 ते 3 तास डिले आहे. लेट झाला आहे आता पोचायला घरी. तसं पण मी उशिराच पोचेल मुंबईमध्ये. बघू शकतात खूप सुंदर व्ह्यू दिसतो ट्रेनमधून. खाली एक छोटीशी रिव्हर आहे. ती तुम्हाला दिसत असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण बघतोय नर्मदा रिव्हर. किती मोठं पात्र आहे नदीचं.
चला बाय बाय.